Hello children, how are you? How are you today? I am good, I am well. What about you? हॅलो मुलांनो, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तुमचं स्वागत आहे सर्वांचं सविता फावडे अकॅडमीमध्ये. मुलांनो, आज आहे आपला मराठीचा तास आणि आज आपण शिकणार आहोत आपला धडा दुसरा. तर मला कोण सांगणार काय आपल्या धड्याचे नाव आहे आजच्या? 2 नंबर धडा चतुर बकरे. आपण आहोत पान नंबर 10 वरती. ही खूप छानशी गोष्ट आहे. मोरल ऑफ द स्टोरी. तर एकदम शांत बसायचं आहे आणि छानशी गोष्ट ऐकायची आहे. आवडते ना सर्वांना गोष्ट ऐकायला? तर चला, आजचा धडा म्हणजे मस्त छानशी गोष्टच आहे. तर आजच्या आपल्या धड्याचे नाव काय आहे? एक साथ बोला, चतुर बकरे. तर आता मी तुम्हाला छानसं वाचून दाखवते. वाचताना एकदम लक्षपूर्वक तो शब्द मी कसा वाचला ते पाहायचं आहे, म्हणजे तुम्हाला पुन्हा वाचता येईल. तर सगळे तयार आहात ना? खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात अनेक पशु पक्षी राहत होते. दिसतं तुम्हाला सर्वांना? थांबा, आपण ॲडजस्ट करूयात जरा. जंगलातील बरेचसे प्राणी जंगलाच्या जवळ असलेल्या रामपूर गावात येत असत. ते गाव खूप लहान होते. गावातून नदी वाहत होती. नदीवर फळीचा अरुंद पूल होता. पण नदीचे पात्र खूप मोठे होते आणि पावसाळ्यात नदी नेहमी तुडुंब भरून वाहत असे. माणसांप्रमाणे अनेक प्राणीसुद्धा नदीवर असणाऱ्या पुलाचाच वापर जाण्या येण्यासाठी करत असत. एकदा एका बकऱ्याला एका तीरावरून दुसरीकडे जायचे होते. तो बकरा फळीवरून, आता दुसऱ्या पानावर बघूयात. दिसतंय तुम्हाला व्यवस्थित? व्हेरी गुड. दुसरीकडे जायला निघाला तेव्हा दुसरा बकरा दुसरीकडून येत होता. ते दोघे पुलाच्या मधोमध आले. फळीवरून एका वेळी एकच जण जाऊ शकत असे. पण ते बकरे शहाणे व समजूतदार होते. एकमेकांची काळजी घेत त्यांनी मार्ग काढण्याचे ठरवले. एक बकरा खाली बसला आणि दुसरा बकरा उडी मारून पलीकडे गेला. त्यानंतर पहिला बकरा उठला. तोही चालू लागला. अशा रीतीने समंजसपणा दाखवून दोघांनीही तो पूल पार केला. अशा प्रकारे दोघांनीही जाण्याचा मार्ग मिळाला आणि दोघेही सुखरूप पलीकडे पोहोचले. दोघांचाही जीव वाचला.
काही वेळानंतर त्याच पुलावरून 2 बोकड आले. त्यांनाही एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जायचे होते. यावरून दोन्ही बोकडांमध्ये भांडण जुंपले. पलीकडे जाण्यासाठी एकाला मागे जाणे अत्यंत आवश्यक होते, पण तसे न करता ते भांडू लागले. त्यांच्यातील भांडणामुळे माघार घेण्यास कुणीच तयार होईना. त्यामुळे ते दोन्ही बोकड नदीत पडले आणि नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने दूरवर वाहून गेले. बोकडांनी एकमेकांवर विश्वास ठेवला नव्हता. ते फक्त भांडतच राहिले होते. शेवटी त्यांनी आपलेच नुकसान करून घेतले. त्यामुळे त्यांना स्वतःचे प्राणही गमवावे लागले. चतुर बकऱ्यांच्या शहाणपणामुळे ते आनंदी झाले. तात्पर्य: भांडणामुळे लाभ न होता नुकसान होते. तर मुलांनो, मला सांगा कसा वाटला तुम्हाला धडा? इथे काही शब्दसंपत्ती म्हणजे काही शब्द दिलेत. गाव म्हणजे खेडे म्हणजेच विलेज इंग्लिशमध्ये. पूल म्हणजे सेतू. हे सगळे समानार्थी शब्द आहेत आणि त्याचे स्पेलिंग देखील दिलेले आहेत इंग्लिशमध्ये. ब्रिज नदी म्हणजे सरिता, रिवर. ओके. उडी म्हणजे झेप म्हणजे जंप. ओके. तीर म्हणजे किनारा, काठ, शोर. ओके. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण छानसा धडा वाचलेला आहे आणि मला आशा आहे की हा धडा तुम्हाला सहजच वाचता येईल. तर मुलांनो, चला आता आपण थोडक्यात अर्थ समजून घेऊयात. तर खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. घनदाट जंगल होते आणि जंगल म्हणजे त्याच्यामध्ये पशुपक्षी असतातच. तसेच या जंगलामध्ये देखील खूप सारे पशुपक्षी होते आणि या जंगलातील बरेचसे प्राणी जंगलाच्या जवळ असलेल्या रामपूर गावात येत असत. आता जंगलाच्या बाजूला जे गाव होतं त्या गावाचं नाव होतं रामपूर. ते गाव खूप लहान होतं आणि गावातून एक नदी वाहत होती आणि त्या नदीवरती एक पूल होता. पूल हा छोटासाच होता, अरुंद छोटासा, म्हणजे एका वेळेस एकच व्यक्ती किंवा एकच जनावर किंवा एकच ॲनिमल येऊ जाऊ शकेल एवढंच. पण जे नदीचं पात्र म्हणजे नदी होती ना, ती खूप मोठी होती. फक्त तिच्यावरचा जो पूल होता तो खूप छोटासा होता. नदी मोठी होती म्हणजे जर त्या छोट्या पुलावरून खाली, नदी छोटी होती म्हणजे नदीमध्ये जर का त्या छोट्या अरुंद पुलावरून कोणी खाली पडलंच तर ते वाहूनच जाणार, असं होतं. तर ही नदी पावसाळ्यामध्ये तुडुंब म्हणजे पूर्ण भराची, काठोकाठ याकडेपासून त्याकडेपर्यंत पाणी व्हायचं बाजूला. नदीवरून पूर्ण पाणी बाजूला व्हायचं, एवढी तुडुंब नदी भरायची पावसाळ्यामध्ये. आणि मग माणसांप्रमाणे अनेक प्राणीसुद्धा त्या नदीवरून पुलाचा जाण्या येण्यासाठीच वापर करणार. कारण नदीवरून जायचं कसं, जर पलीकडे जायचं असेल किंवा त्या बाजूच्या जनावराला किंवा व्यक्तीला इकडे यायचं असेल तर जनावर असू नाही तर व्यक्ती असू, माणसं असू देत, सर्वजण त्या पुलाचाच वापर करायचे. कारण पुलावरूनच जायला लागायचं ना. कोणाला गावात यायचं आहे तर ते पुलावरूनच येणार. कोणाला गावातून जंगलाकडे जायचं आहे एखाद्या प्राण्याला तर ते त्या अरुंद छोट्याशा पुलावरूनच जायचे, असं होतं. तर एकदा काय झालं, एका बकऱ्याला एका तीरावरून दुसरीकडे जायचं होतं. तर तो बकरा फळीवरून जायला निघाला. त्या छोटासा पूल होता
फळीचा पूल होता. तुम्ही या चित्रामध्ये बघताय कसला पूल आहे हा? लाकडाचा पूल आहे ना. ही एक फळी आहे ना लाकडाची, तर त्याच्यावरून तो जायला निघाला. तर दुसरीकडे जायला निघाल्यानंतर काय झालं, दुसऱ्या बाजूने पण एक बकरा येत होता. ते दोघेही मधोमध आले आणि आता काय करणार, कारण एका वेळेस एकच जण जाऊ शकतो ना. मग ते बकरे शहाणे होते. त्याच्यातला एक जण खाली बसला आणि दुसरा त्याच्या अंगावरून उडी मारून बाजूला गेला. आणि जो बसला होता तो देखील थोड्या वेळानं उठला आणि तो देखील त्याला जायचं होतं त्या दिशेने निघून गेला. म्हणजे दोन्ही बकरे आपापल्या बाजूला त्यांना जिकडे जायचं होतं तिकडे व्यवस्थित निघून गेले. आता हे शहाणे होते, भांडले नाहीत की काही नाहीत, अजिबात त्यांनी वाद घातला नाही. त्यांना काहीही की मी जाणार, तू का आलास वगैरे असं काही त्यांनी काही वाद घातला नाही, भांडण केले नाही. त्याच्यामुळे ते काही पडले नाहीत खाली, कारण एवढासा छोटासा पूल होता. पण हे पहा मुलांनो, प्रॉब्लेम्स हे प्रत्येकालाच येत असतात. तुम्हाला कधी बरं नाही वाटत आहे किंवा एखाद्या विषयाचा अभ्यास करावा नाही वाटत आहे किंवा मॅथ असेल, इंग्लिश असेल, कुठल्या विषयाचं काही समजत नाही आहे तर तुम्ही शिक्षकांना विचारू शकता, तुमच्या पेरेंट्सची हेल्प घेऊ शकता. कधीही काही प्रॉब्लेम असेल तर कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, रडायचं नाही. प्रॉब्लेम कुठलाही असेल, छोट्यांना देखील जसे प्रॉब्लेम्स असतात किंवा तुमचे कोणी फ्रेंड्स तुमच्याबरोबर बोलत नाही आहेत, काहीही असू शकतं, पण नर्वस व्हायचं नाही, रडायचं नाही. प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन हे असतंच आणि मोठ्यांनाही त्यांच्या पद्धतीने प्रॉब्लेम्स असतात. पण काय होतं, शांत राहून विचार करून विचारपूर्वक व्यवस्थित निर्णय घेतले की आपण बरोबर पुढे जातो. तर चला, हे दोन्ही बोकड छानसे सामंजस्य दाखवून, म्हणजे दोघांनी शहाणपणा दाखवून ते ज्या दिशेला त्यांना जायचं होतं तिकडे ते निघून गेले. काही वेळानंतर काय झालं, त्याच पुलावरून दोन बोकड आले आणि ते काही शहाणे नव्हते, म्हणजे समजूतदार नव्हते. आगाऊ बोलतात ना, ॲटिट्यूड असणारे, असं की मला जायचं आहे, तू का आलास मध्येच, मी जाणार आहे पहिला. त्या बाजूने आलेला तो पण बोलायला लागला की मी जाणार आहे पहिला, तू का आलास. असं करता करता मी पहिला, तू मध्ये का आलायस, तू परत मागे जा, मला तिकडे जायचे. असं करत दोघी भांडण करू लागले. आणि या भांडणामध्ये जागा तर ती केवढीशी आहे ही फळी, या भांडणामध्ये त्यांचा पाय घसरला आणि ते दोघेही त्या नदीच्या पात्रात पडले खाली. हे पा, हे दोघे बोकड दोघेही पाय घसरून त्यांच्या भांडणामुळे नदीत पडले. आणि नदी खूप खोल होती, पात्र तिचे खूप मोठे होते ना, नदी खूप मोठी होती आणि पाण्याने भरून व्हायची तुडुंब. आणि त्याच्यामुळे त्यांना कोणीही वाचवू शकले नाही आणि ते त्या पाण्यामध्ये वाहून गेले आणि त्यांचा जीव गेला त्याच्यामध्ये. तर जे पहिले दोन बकऱ्या आल्या होत्या त्यांच्यासारखं जर शहाणपणा दाखवला असता यांनी, न भांडता शांततेने विचार केला असता, एक जण खाली बसला असता, दुसरा गेला असता त्याच्यावरून जंप करून, नंतर बरोबर गेले असते ना ते. तर भांडण त्यांनी केलं, त्याच्यामुळे त्यांचं नुकसान झालं. आणि जे पहिले बकरे होते भांडण न करता त्यांनी कसा त्यांचा प्रॉब्लेम्स अडचण सॉल्व केली ना, आणि त्यांचं काही नुकसान झालं नाही. थोडक्यात काय करायचं आहे की कधीही एकमेकावरती विश्वास ठेवायचा आहे आणि विश्वास ठेवायचा आणि कधीही आतताईपणा दाखवायचा नाही. म्हणजे शांततेने कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा की आपण काय करू शकतो. कधीही काही प्रॉब्लेम असेल, काही अडचण असेल तर विचार करून निर्णय घ्यायचा. पण आतताईपणामुळे भांडण करायचं नाही, रागवायचं नाही, ओरडायचं नाही अजिबात. प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतंच. कुठलाही प्रॉब्लेम असेल त्याला सोल्युशन असतंच. म्हणजे कुठलीही अडचण आली तर आपण ती सोडवू शकतो. फक्त आनंदाने, शहाणपणाने, शांततेने सोडवायची, भांडायचं नाही आणि एकमेकावरती विश्वास ठेवायचा. म्हणजेच या धड्यातून आपण शिकलेलो आहे. तात्पर्य म्हणजे काय तुम्हाला माहिती, इंग्लिशमध्ये मोरल ऑफ द स्टोरी. म्हणजे थोडक्यात आपण काय धडा घेतला, आपण काय शिकलो या चतुर बकरे या लेसनमधून, या धड्यामधून. तर भांडणामुळे काय होतं, नुकसानच होतं आणि शहाणपणामुळे
आपण आनंदी होतो, सुखी होतो. म्हणून कधीही भांडायचं नाही. भांडणामुळे फायदा न होता, लाभ न होता, नुकसान होतं. जसं की त्या बोकडांचं झालं, त्यांचा जीव गेला. जर शहाण्यासारखं त्यांनी एकाने खाली बसून नदी पार केली असती, दुसऱ्याने उडी मारून, तर ते त्यांचा जीव वाचला असता. म्हणून या धड्यातून आपण शिकतो की कधीही भांडायचं नाही. ओके, भांडणामुळे नुकसान होतं. म्हणजे क्रोध हा कसा आहे, अग्नी जाळासारखा आहे. तर मुलांनो, मला आशा आहे की आजचा हा धडा चतुर बकरे तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही एक खूप मोठा लेसन, खूप मोठी गोष्ट देखील शिकला आहात की जीवनामध्ये, लाईफमध्ये कधीही कोणाशी भांडायचं नाही. त्याच्यामुळे फायदा होत नाही, नुकसान होते. तर मुलांनो, मला आशा आहे आजचा हा तास तुम्ही खूप एन्जॉय केला असेल. केलात ना मुलांनो? आता आपण हा तास इथेच संपवूयात आणि पुढच्या तासाला आपण या धड्यावरचा स्वाध्याय एक्सरसाइज सोडवूयात. तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या तासाला. तोपर्यंत हा चतुर्बकरे धडा किती वेळा वाचणार तुम्ही? 3 वेळा. आणि वहीमध्ये लिहून काढायचं आहे एकदा. चला पुन्हा भेटूयात. धन्यवाद.